अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील गोदामातून ड्रग काढून त्याची परस्पर विक्री केल्याच्या प्रकरणावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. संशयित पोलीस कर्मचाऱ्याची स्थानिक गुन्हे शाखेत झालेली नियुक्ती आणि त्याचे पाळणेरचे कनेक्शन यावरून त्यांनी संशय व्यक्त केला. विखे पाटील यांनी मागणी केली आहे की संबंधित कर्मचारी गुजर याला LCB मध्ये कोणाच्या शिफारशीने बदली झाली आणि गायब केलेले ड्रग्ज पार्टनरमध्ये कोणाच्या घरी ठेवले होते याची नावे पोलिसांनी जाहीर करावी. या प्रकरणात अनेक राजकीय धागेदोरे असल्याचा दावा करत त्यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जोडली जाते. जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होता याची माहिती पहिली घेतली पाहिजे. तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता. पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटख्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती. असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या LCB मध्ये होते, तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिफारशीने ती बदली झाली याचं उत्तर SP ने द्यावं लागेल. SP महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्य संपन्न लोक LCB मध्ये घेतले जातील. तर मग हे व्यक्ती जे पारनेरहून आले होते हे कोणाच्या शिफारशीने आले याचं उत्तर SP ने द्यायला हवं. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत. नाव मलाही माहिती आहेत, पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे. मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते 2 लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत, पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे. आणि ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी SP ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे. मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत. ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे. जो कोणी याला पाठबळ देत असेल, जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील. मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत. अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते. हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आले याचं सुद्धा उत्तर SP द्यावं आमची मागणी आहे. नाही, मी असं म्हणणार नाही. SP आपलं काम करत आहेत, पण SPनी समाजापुढे एवढं मोठ्या 20 कोटीच्या ड्रग्जचा रॅकेट जेव्हा श्रीरामपूरमध्ये हे सगळे ड्रग्ज जप्त झाले तर या कॉन्स्टेबलनी त्या ठिकाणी 10 किलोचा रवा ठेवून 10 किलोचे ड्रग्ज बाहेर काढले. असे तर हुशार लोक आहेत आपले. आणि मग अशा प्रकारे जर पोलीस पारदर्शक काम करत आहे तर पोलिसांनी प्रेस घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा करणं अपेक्षित आहे. आणि आमची ठाम मागणी आहे की पोलिसांनी पोलिसाची भूमिका बजवावी. कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी सगळे नावं पडद्यामागचे पुढे आणावेत अशी आमची मागणी आहे. आता आज मी सगळेच आमच्या सगळ्या म्हणजे मला वाटतं आमदार साहेबांच्या, माझ्या किंवा सगळ्यांच्याच महाराष्ट्रात जेवढे हिंदू प्रेमी आहेत सगळ्यांच्या Instagram आणि सोशल मीडियावर पोस्ट ऑलरेडी झालेली आहे की हिंदू हृदय सम्राट एकच होते या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये. आणि आज त्यांची जयंती निमित्त मला असं वाटतं की स्वर्गीय बाळासाहेबांचं योगदान हे हिंदुत्वासाठी, मराठी माणसासाठी जेवढं राहिलंय आणि आज जर मुंबई आहे तर ते फक्त आणि फक्त स्वर्गीय बाळासाहेबांमुळे आहे. मुंबई जर मराठी माणसाची राहिली तर ते स्वर्गीय बाळासाहेबांमुळे राहिली. आणि त्या व्यक्तीचं योगदान हे ना कोणी विसरू शकतं आणि नाही त्यांच्या इतक्या उंचीवर कोणी जाऊ शकतं. तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सगळ्यांच्याच वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आता खरं या केसची माहिती मी घेऊन राहिलो. मी काल आजारी होतो जरा, त्यामुळे मला काय पेपरमध्येच माहिती आली की असं असं झालेलं आहे. पण आता ही दुर्दैवी घटना आहे की अशा प्रकारे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत आणि त्यांच्या घरामध्ये अशा गोष्टी घडत असतील आणि अशा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत असतील तर मला असं वाटतं की न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून एवढं सगळं त्याच्यामध्ये पळून जाण्याची आवश्यकता नाही. जे काही न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. पण ठीक आहे, आता ती घटनाक्रम घडलेली आहे. ते ज्यांनी ती पेटिशन केली होती ते पानमन म्हणून महिला होत्या ज्या बहुतेक गर्भवती पण होत्या त्या कालावधीमध्ये, जेव्हा या घरामध्ये घुसून हे करण्यात आलं. आणि हे लोकसभेच्या माझ्या मते निकालाच्या एक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घडलेला प्रकार होता. पण साधारणतः 2 वर्ष उलटले. 2 वर्ष मध्ये
भरपूर पुलाखालून पाणी गेलं, पण आता न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर हा निकाल दिलाय, त्यामुळे ते काय आमचा त्याच्यामध्ये काही सहभाग आहे असं काही भाग नाही. हे आता मी इथं सकाळी आल्यापासून मला 1-2 लोक भेटले, त्यांनी मला सांगितलं, तर मी आता माहिती घेतो काय झालं एक्झॅक्टली. नाही, बदलापूरचं मला खरंच माहिती आहे. म्हणजे मी जर तशी घटना घडली असेल तर ते 100% निंदनीय आहे. आणि मी अनेक वेळेस याच्यामध्ये नुसतं गृह विभाग नव्हे, पण शालेय शिक्षण विभाग आणि हे सगळ्या विभागाने देखील ज्या पद्धतीने शाळा उघड्यात चालल्या आहेत, एक बाजार मांडला गेलाय. कोणालाही शाळेच्या परवानग्या दिल्या जातात, कोणीही टपऱ्यासारख्या जर शाळा उघडत गेल्या तर मग नियंत्रण कसं राहणार? क्वालिटी ऑफ एज्युकेशन खाली पडत चाललं, याच्यावर कोणी चर्चा करत नाही. जेव्हा अशा प्रकारे आजही तुम्ही अहिल्यानगर शहराची जर चर्चा केली तर काही अशा शाळा आहेत, 10% शाळा मी म्हणतो की त्या स्टँडर्ड सुद्धा मॅच करत नाहीत, पण तरी सुद्धा शाळांना परवानग्या मिळतात. तर अशा जेव्हा शाळांना परवानग्या मिळतात तेव्हा या ठिकाणी असलेल्या मुलं आणि मुलींच्या देखील संरक्षणाबाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि म्हणून हा नुसतं एका गृह विभागाचं काम नाही, याच्यामध्ये शालेय शिक्षणाचं धोरण आणि जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल, यांना देखील या शाळांची एकदा पूर्ण ऑडिट करून कोणत्या शाळा या सुरक्षित आहेत आणि कोणत्या शाळांमध्ये सुरक्षित उपाययोजना करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली गेली पाहिजे. नाही, अजून बैठकच नाही झालेली आमची. जोपर्यंत प्रोग्राम लागत नाही तोपर्यंत एवढ्या अगोदर बैठका घेऊन काही निष्पन्न होत नाही. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री या तिघही लोकांचा एकदा निर्णय आला तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आमच्या दोघांचं काम आहे. शेवटी आम्ही जरी चेहरे असलो तरी आमचे नेते हे आमचे प्रमुख आहेत, आणि त्यामुळे फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब हे तिघं बसून मुंबईच्या स्तरावर हा निर्णय होईल, आणि मुंबईच्या स्तरावर हा निर्णय झाल्यावर तो आम्हाला कळवला जाईल आणि मग आम्ही तुम्हाला कळवू. तर मागणी लोक करत बसतात, मागणी करायला काही गैर नाही. माझ्या दृष्टिकोनातून मी जाती आणि धर्म या सगळ्या प्रक्रियेपासून लांब राहणारा माणूस. तुम्हाला माहिती आहे, मी कधी याचं भाष्य केलं नाही. प्रभाग क्रमांक 7 मध्ये आज आपण हीच गोष्ट मोडून काढण्यासाठी ओपन जागेवर, सर्वसाधारण जागेवर एक ओबीसीचं सीट दिलं आणि जनतेने 1 नंबरच्या मताने त्या प्रभागावर निवडून दिलं. याचा अर्थ काय की लोकांना आता विकास पाहिजे, लोकांना या जातीच्या भेदभावामध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये पडायचं नाहीये. आणि त्यामुळं एखाद्याने मागणी केली असेल ते विचार त्या मागणीचं निश्चित करू, पण आम्ही देखील सगळ्यांचा सन्मान करून आम्ही पुढे चालतोय. एक उदाहरण ते झालं, आज गटनेता करताना भारतीय जनता पार्टीने अहिल्यानगर म्हणून ही पहिली वेळ आहे की एका धनगर समाजाच्या व्यक्तीला आपण गटनेता केलं भारतीय जनता पार्टीचं. कारण की अहिल्यानगर नुसतं नाव बदलून आपल्याला त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा आपण कृतीतून हे करून दाखवलं की आज अहिल्यानगर झालंय, महानगरपालिका अहिल्यानगरची पहिल्यांदी बसते, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा गटनेता हा धनगर समाजाचा व्हावा हे आम्ही करून दाखवलंय. त्यामुळे फार जास्त जाती आणि या विवादामध्ये न जाता मला असं वाटतं की सगळे एक समान आहेत. आणि जर एखाद्याकडे ओबीसी दाखला असेल बरोबर, तर ते शासनाने दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ या वादामध्ये न पडता आपण अहिल्यानगर शहराच्या विकासावर चर्चा केली पाहिजे. जनतेने फुल मॅन्डेट राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. लवकरच महापौर आणि उपमहापौरची निवड जाहीर होईल, आणि काही जरी उमेदवार कोणी जरी असला, तो कोणत्याही पक्षाचा असला, तरी मला असं वाटतं की त्याच्यावर फार जास्त गांभीर्य शहरामध्ये घेतलं जाणार नाही. लोकांना विकास पाहिजे आणि ते आम्ही दोघं मिळून करून दाखवू.